आता पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलंय आणि या पावसामुळे अनेक रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलं, रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी, तर काही घराघरात सुद्धा पाणी शिरल्याचं दृश्य पुण्यातल्या हिंगणे खुर्द या ठिकाणी। पुण्याला गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलं झोडपून काढलंय। देहू, आळंदी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या सगळ्या भागांना पावसानं झोडपून काढल्यानंतर त्याचे हे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे। नद्या दुथडी भरून तर वाहत आहेत, त्यातच रस्त्यावरती सुद्धा हे पावसाचं साचलेलं पाणी आणि वाहणारं पाणी दिसतंय। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय आणि याच सगळ्या पाण्यातनं मार्ग काढताना वाहनं सुद्धा दिसतायत, ट्रॅफिक जाम होत आहे। मात्र दुसरी जी दृश्य आपण बघतोय हिंगणे खुर्दमध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, तिथली काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, कुठल्या भागामध्ये हे पाणी साचलेलं आहे, कोणाच्या घरात पाणी शिरलंय, कोणकोणते हे भाग आहेत? नक्कीच जोडणं आपण पाहतोय की रात्रीपासून मध्यरात्रीपासून पुण्यात पावसाची जी होती ती रिमझिम होती, पण आज सकाळपासून जोरदार पाऊस पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। खरं तर आज दिवसभर पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागात आता मुसळधार पाऊस जो आहे तो सुरुवात झालेला आहे। आणि या अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची मात्र पुरेशी तारांबळ उडालेली पाहायला मिळते, कारण शहरातील अनेक रस्त्यांवर आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। कोथरूड परिसरात, सिंहगड रस्ता परिसरात मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळतेय। अनेक सोसायट्यांमध्ये हळूहळू आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। खरं तर महापालिकेकडून अनेक ठिकाणी आता त्यांच्या टीम्स देखील तैनात करण्यात येत आहे, कारण ड्रेनेजची जी कामं आहेत ती तशीच राहिली होती। त्यामुळे कोथरूड परिसरात या आधीच्या पावसात देखील 3 ते 4 सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आपण पाहिलं होतं आणि आता पुन्हा तीच परिस्थिती कोथरूड असेल, सिंहगड रोड असेल किंवा हिंगणे खुर्द असेल या भागात उद्भवलेली पाहायला मिळते। गेल्या 3 तासापासून पुण्यात पाऊस जो आहे तो सुरूच आहे। पुणे शहर असेल, जिल्हा असेल, घाटमाथा असेल किंवा धरण साखळी क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात जोरदार पाऊस जो आहे तो पडत आहे आणि आता याच पावसामुळे रस्त्यांवर जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून आज दिवसभरासाठी देण्यात आलेला आहे। शहरभर ढगाळ वातावरण देखील झालेलं पाहायला मिळते आणि आता हा पाऊस दिवसभर असाच राहील असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। पुण्यातही ताजी दृश्य आपण बघतोय। मुसळधार पावसाचे परिणाम पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये रस्त्यावरती साचलेलं पाणी, खास करून हिंगणे खुर्द या भागामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय संपूर्ण पुणे जिल्ह्याला। त्यामुळे पुणे शहर आणि इतर भागामध्ये रस्त्यावरती साचलेलं हे पाणी आणि त्यातनंच वाहनं जाताना दिसतायत। हिंगणे खुर्दमध्ये तर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय आणि ही सध्याची परिस्थिती आणि ताजी दृश्य पुण्यातली। अनेक रस्ते पुण्यातले जलमय झालेत, मुसळधार पावसाचे परिणाम पुण्यातले। तिकडे रायगड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय। खोपोली वाकण रोडवरती पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अंबा नदीचं पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। पाली पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। खोपोली वाकण रस्त्यावरती पुराचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। अंबा नदीचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळते आणि त्याची ही दृश्य देखील। तर पाली पुलाजवळ सुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण पुलावरनं वाहत असलेल्या पाण्यातनं काही जण जाण्याचं धाडस करतात। हे जीवावर बेतण्याची शक्यता आणि म्हणूनच पोलिसांचा बंदोबस्त तिथं ठेवण्यात आलाय। या रस्त्यावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। पाली पुलावरनं नदीचं पाणी वाहत आहे, त्यामुळे हा रस्ता तुर्तास बंद झालाय। अंबा नदीचं पाणी पुलावरून वाहत आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। 2 भागांचा संपर्क तुटलाय।